विक्रोळीमध्ये रविवारी रात्री बांधकामाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला। विक्रोळीच्या कैलासनगरमधली ही घटना आहे। या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती समजली आहे। मुंबईत विक्रोळीमध्ये बांधकामाधीन असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला आणि याच्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय असं समजतंय। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत। निखिल, कशामुळे नेमका हा स्लॅब कोसळला समजू शकलाय का? सध्या तिथे काय परिस्थिती आहे? रिद्धी, काल रात्री ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे। काल रात्री 11:30च्या सुमारास ही घटना घडलेली असून आपण आता घटनास्थळी आहोत। या ठिकाणी पाहायचं झालं तर काल रात्री स्लॅब कोसळून 2 जणांचा मृत्यू आहे तो या ठिकाणी झालेला आहे। आपण ही जी इमारत पाहत असू तर ही इमारत आहे ती आता नुकतीच नव्याने तयार होत आहे। जवळपास 22 मजली टॉवर होणार असल्याचं या ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। तर या ठिकाणी पहिल्या माळ्यावरती अशा प्रकारे जो लोखंडी प्लॅटफॉर्म आहे तो तयार करण्यात आलेला होता आणि याच लोखंडी प्लॅटफॉर्म वरती स्लॅब आहे तो टाकण्यात आलेला होता आणि या ठिकाणी खाली बसलेले म्हणजे वॉचमॅन या ठिकाणी होते आणि त्यांचा मुलगा त्यांच्या सोबत होता आणि त्याच वेळी या ठिकाणी हा जो स्लॅब आहे तो कोसळला आणि तो स्लॅब त्यांच्या अंगावरती कोसळून त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं, परंतु या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे। आपण या साईडला डाव्याच बाजूला जो राडारोडा पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय हा संपूर्णपणे स्लॅबचा कोसळलेला भाग आहे आणि त्याच्या बाजूलाच ज्या पाण्याच्या टाक्या आणि त्या संदर्भात बिल्डिंगला बांधकाम करण्यात येणारं योग्य सामान आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं। तर हा स्लॅब कोसळल्याच्या नंतर त्यांच्या अंगावरती हा जवळपास काही वेळ हा संपूर्णपणे जो स्लॅबचा काही भाग आहे तो ठेवण्यात आलेला होता। घटना घडल्यास घटनास्थळी लागलीच या ठिकाणी फायर ब्रिगेड आणि आपत्ती व्यवस्थापन आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे। त्यांच्या माध्यमातून हा जो स्लॅबचा काही भाग आहे तो त्यांच्या अंगावरून बाजूला काढण्यात आला, परंतु या संपूर्णपणे घटनेमध्ये 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू आहे तो झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हे जे काम आहे ते आता थांबवण्यात आलेलं आहे। पोलिसांची बोलले असता पोलिसांकडून या संपूर्णपणे घटनेची दखल घेण्यात आलेली आहे आणि पोलिसांकडून देखील या संपूर्ण घटनेविषयी जी चौकशी आहे ती केली जाणार आहे। पोलिसांकडून ECR देखील दाखल करण्यात आलेला आहे। रिद्धी जी, निखिल धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।